हालेलुया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि प्रत्येकानं आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आहेस. हालेलुया. प्रत्येकानं आपलं मुख उघडूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया की परमेश्वरानं 2023 वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित केलं आणि आजचा दिवस या नवीन वर्षामधला पहिला दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दिला. त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू, त्याला धन्यवाद देऊ. हालेलुया. 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 थँक्यू लॉर्ड. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही जी काही पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करणार आहे, आमच्या आराधनेमध्ये तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे. प्रभुदेवा इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज तू पर्सनली प्रभुदेवा वैयक्तिकरित्या तू स्पर्श कर. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील प्रभुदेवा त्यांचे मार्ग मोकळे कर. सर्व आळस कंटाळा परमेश्वरा तू काढून टाक आणि परमेश्वरा प्रत्येकाने वेळ देण्यासाठी परमेश्वरा तुझी कृपा कर. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरा तुझ्याबद्दलची ओढ निर्माण कर. परमेश्वरा प्रभुदेवा आज ज्या ज्या ठिकाणी प्रभुदेवा प्रार्थना भक्ती चालू आहे प्रभुदेवा नांदेड जिल्ह्यामध्ये परमेश्वरा प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक विश्वासणाऱ्यांची आज तू भेट घे, प्रत्येकाशी बोल आणि परमेश्वरा नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प, नवीन योजना प्रत्येकासाठी तू प्रगट कर. धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. आणि काही गीत गाऊया आणि आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. ज्यांना गीत येत नाही तुम्ही टाळ्या वाजवा, परमेश्वराची स्तुती करा. ज्यांना गीत येत आहे त्यांनी माझ्यासोबत म्हणा. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, ओ मला येशू तारितो, येशू तारितो, ओ मला येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन ध्यास अर्पितो, माझे तन मन धन ध्यास अर्पितो. हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो,
हालेलुया. आपण बसून घ्या. बसून काही वेळ आपण परमेश्वराची स्तुती करूया. आपल्या सर्वांना येणारं गीत आपण गाऊया. हालेलुया स्तुती करेंगे, प्रभू यीशु की स्तुती करेंगे. सर्वांना येत आहे? आवाज येऊ द्या. थंडी वाजत आहे काय? हा, आवाज वाढवा, थंडी जाते. हालेलुया. हालेलुया स्तुती करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण हात उंच करून हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया. पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो. पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो. मोठ्यानं सर्वजण हालेलुया, हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. सर्वजण हात उंच करून हालेलुया, 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 हालेलुया. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और
यीशु की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। मोठ्यानं सेनाओं का यहोवा हमारे सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने डुबाता, जंगल में से मार्ग निकाला, समुद्र को जिसने डुबाता, जंगल में से मार्ग निकाला, जो वायदे को करता है पूरा, यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग। मोठ्यानं सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर ऊंचा गढ़ है। हालेलुया। याकूबचा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आमेन. सर्वजण म्हणा, याकूबचा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आमेन. नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की तो परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हाला टाकणार नाही. आमेन. आणि ज्याप्रमाणे गीतकार सुंदररित्या त्याने गीत लिहिलेलं आहे, तो म्हणते की ज्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या समोर समुद्र होता, परमेश्वरानं समुद्र दुभगला. हालेलुया. पाण्याच्या भिंती तयार झाल्या. किती अद्भुत आहे ना. आणि त्या पाण्याच्या भिंती मग त्या कोरडी जमिनीमधून परमेश्वरानं अलगद इस्रायल लोकांना नेलं. त्याप्रमाणे परमेश्वर आपल्यावरती इतकं प्रेम करतो की तो आपल्यासाठी काही सुद्धा करू शकतो. आमेन. हालेलुया. तो इतका आपल्यावरती प्रेम करतो, म्हणून आपण सुद्धा त्याच्यावरती प्रेम करायला पाहिजे. त्याचप्रमाणे लाजरला सुद्धा येशूने काय केलं? जिवंत केलं. कारण का? येशू लाजरवरती प्रेम करत होता. त्याप्रमाणे परमेश्वर इथं बसलेल्या प्रत्येकावरती प्रेम करत आहे.
हालेलुया. हालेलुया. फक्त तुम्ही सुद्धा त्याच्यासारखं प्रेम करा आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की तुम्ही अद्भुत गोष्टी पाहाल नवीन वर्षामध्ये. मला येण्याची इच्छा नव्हती, पण मी विचार केला की जेव्हा तुम्हाला 74 वर्षापर्यंत सांभाळलं, माझ्या आरोग्यात, माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये तू माझ्यासोबत होता आणि आज मी चर्चला जाऊ नये असं कसं होईल. आणि मी उठले आणि तयारी केली. 10 वाजेच्या आत माझी तयारी झाली. फोन केला, मी चर्चला आले. त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. त्याने मला आत्मविश्वास दिला आणि चर्चला यायची बुद्धी दिली. त्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते. परमेश्वराने मला लहानपणापासून सांभाळलं. मी ट्रेनिंगला गेली असताना मी 10 दिवस माझं ऑपरेशन झालं अपेंडिक्सचं. 10 दिवस 10 रात्र मी कोमामध्ये होते. पण सगळ्यांना वाटत होतं मी मरून जाईल. इतके थंडीचे दिवस होते, नोव्हेंबर महिना. एक चादर माझ्या खाली टाकत होते ओढली आणि एक माझ्या अंगावर टाकत होती. इतकं अंग माझं म्हणजे टेम्परेचर राहायचं, पण ते टेम्परेचर उतरत नव्हतं आणि मी कोणाला बोलत नव्हती किंवा डोळे उघडत नव्हती. 10 दिवस आणि 10 रात्र मी कुठं होते मलाही माहिती होती. पण माझे आई वडील नुसतं रडायचे आणि CS सुद्धा परेशान झाले की काय असं झालं असेल की कुठे डोळे सुद्धा उघडत नाही. पण परमेश्वराला धन्यवाद देते की 10 दिवसानंतर परमेश्वराने माझे डोळे उघडले आणि मला परत ह्या जगाचा अनुभव दिला, ह्या जगात ठेवलं. त्याच्या नावाला मी शतशः धन्यवाद देते. मला बेडसोर झाले, माझ्या पाठीला, माझ्या बटाक्सला मला बेडसोर झाली, पण त्यातूनही त्यांनी मला वाचवलं आणि मला जीवदान देऊन माझं ट्रेनिंग पूर्ण करून पुढे PHNचं ट्रेनिंग करून त्यांनी मला लगेच पोस्टिंग दिल्या. कोणत्या गोष्टीची अडचण पडू दिली नाही. नंतर मी नांदेडला आले. नांदेडला सुद्धा त्यांनी माझं सहाय्य केलं. त्यांनी माझ्यावर आशीर्वाद दिला आणि माझं लग्न वगैरे झाल्यानंतर 95 सालामध्ये मी माझं घर बांधलं आणि घरात आले. मला ब्लिडिंगचा खूप त्रास होता आणि एक दिवस माझी आई होती, तो माझं जून महिन्यामध्ये इतकं ब्लिडिंग झालं की मी खाली पडले आणि मला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं, शिळोलीकरच्या देशमुखच्या. माझी ट्रीटमेंट सुरू होती दवाखान्यामध्ये, पण डॉक्टरांनी तिथल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी म्हटलं होतं की मी करत नाही ऑपरेशन, काही म्हणजे ह्या वाचतील किंवा नाही ही शक्यता नाही. तर ते त्यावेळेस तितकोपेकर सर होते, ते म्हणजे मी ऑर्डर काढतो. म्हटलं सर ऑर्डर काढू नका, ऑर्डर काढली आणि ऑपरेशन झालं तर मी मरून जाईल. म्हणे असं का, ते घाबरले. त्यांनी मग ऑर्डर काढली नाही. मला असं झालं घरामध्ये, खाली पडले तेव्हा मला त्यांच्याकडे ॲडमिट करण्यात आलं आणि मला ब्लड देण्यात आलं. मला 6 बॉटल ब्लड देण्यात आलं आणि माझा O ग्रुप आहे, रेअर आहे. पण मला इतक्या मुलांनी हे दिलं ब्लड की खूप मुलं आले की आमचं पण ब्लड घ्या मामीसाठी. खूप मुलांनी मला ब्लड दिलं आणि मला 3 दिवस 2 दिवस मला ब्लड दिलं आणि नंतर 24 तारखेला माझा वाढदिवस होता. वाढदिवस होऊ दिला. डॉक्टर म्हणे 26ला तुम्हाला सकाळी 6 वाजता घेऊ. आणि मी सकाळी माझ्या बहिणीला त्या अगोदर बोलवलं. माझी बहीण आली होती, तिला सांगितलं माझं काय कमी जास्त झालं तर माझा मुलगा तुझ्या हातात देते, त्याचा सांभाळ तू कर, असं सगळं सांगून मी परमेश्वराला प्रार्थना केली की प्रभू तूच माझा महान देव आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या घरी आले मिस्टरांच्या गाडीवर आणि घर पाहिलं, कारण नुकतंच घर बांधलेलं होतं. मी पाहिलं आणि देवाला म्हटलं, देवा तू इतकं सुंदर घर मला दिलं, पण आता मी ह्याच्यामध्ये 3-4 महिनेच राहिले. तुझी इच्छा म्हटलं बाबा, तू जर घेऊन जाशील तर मी तुझ्याजवळ यायला तयार आहे. आणि मी गेले. ऑपरेशनच्या टेबलावर मला घेतलं. माझं ऑपरेशन झालं, पण संध्याकाळी मला म्हणजे जाग आला आणि मला एकदम आठवलं की माझं ऑपरेशन झालं आणि देवाने मला वाचवलं. मी मनात देवाची स्तुती केली आणि त्याला धन्यवाद दिला की देवा तू परत एक बार मला जीवदान दिलेलं आहेस. आणि परमेश्वराने तिथून मला बरं केलं
मी 1 महिन्यामध्ये बरी होऊन ड्युटीला चढले. अशा प्रकारे देवाने मला 2 वेळाला जीवदान दिलेलं आहे. मला डायबिटीज आहे, पण देव माझी नेहमी काळजी घेतो. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. सुंदरसं घर दिलेलं आहे आणि परत माझ्या सुनेला सुद्धा दुसरं घर दिलेलं आहे. आमची कल्पना नव्हती, पण त्या कल्पनेकडे त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला जितका धन्यवाद द्यावा तितका कमी आहे. मला वाटत नव्हतं मी 24 साल पाहिजे, पण त्यांनी मला दाखवलं. याबद्दल मी त्याची स्तुती करते, नावाला धन्यवाद देते की त्यांनी असंच जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत त्यांनी माझा उपयोग त्याच्यासाठी करून द्यावा आणि त्याच्या मंदिरात येण्यासाठी मला शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी आणि मी मरेपर्यंत त्याच्या चर्चमध्ये येऊन त्याची स्तुती करावी, घरी पण त्याची प्रार्थना करावी. असं तुम्ही लोकांनी प्रार्थना करा, कारण माझं आता पुढच्या 24 जूनमध्ये मला 75 लागणार आहे. पण मी जगते की वाचते मला माहिती नाही, ते देवाला माहिती आहे. पण देवाने माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आशीर्वाद द्यावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना. देवाची स्तुती असो. अवसरे आंटी यांनी बरंच काही त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे प्रभूमध्ये वाढण्याचं, प्रभूमध्ये येण्याचं. आणि विशेष म्हणजे आज आपण इथं जमलोत ते आपण काही असं सहज आलेलं नाही, कारण परमेश्वरानं प्रत्येकाला बोलावलेलं आहे, परंतु निवडले कोणाला? फार कमी लोकांना निवडलेलं आहे. आज तुम्ही आम्ही इथं जे आलेलो आहोत परमेश्वरच निवडलेले आहेत. आज अवसरे आंटीने यांनी जे काही त्यांनी अनुभव दिलेला आहे, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या भयंकर घटना घडलेल्या आहेत आणि त्यामधूनही परमेश्वर त्यांना आरोग्य दिलेलं आहे, कारण परमेश्वरानं तुम्हाला निवडलेलं आहे आणि देवाच्या गौरवासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. तर देवाची स्तुती असो. आणि अवसरे आंटी यांच्यासाठी आम्ही दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि परमेश्वर त्यांना अधिक ह्या पूर्ण वर्षामध्ये त्यांना 75 वर्षामध्ये पदार्पण होणार आहे. देवाची स्तुती असो. आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या नातवंडासाठी आपण प्रार्थना करूया. तर अजूनही आपल्यामध्ये आहेत बरेच जण की ते अनुभव सांगण्यासाठी तयार आहेत. सांगू शकता आपण. धन्यवाद देतो देवाला. मला सर्दी ताप लई भयंकर होती. मला कामाला जायचं होतं, तरी मला आरोग्य दिलं देवानं. मी गेलो आणि माझं काल येणं झालं नाही, म्हणून मला आज देवाने इथं तयार केलं. धन्यवाद देतो देवाला. देवाची स्तुती असो. परमेश्वर आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, म्हणून आज आपण इथे परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊ शकलो. तर देवाची स्तुती असो. परमेश्वर आरोग्य देणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला अधिक आरोग्य देईल. अजून कोणी आपल्या विद्यार्थ्यांमधून कोणी आपले अनुभव? धन्यवाद. प्रत्येक वर्षाचं देवापाने सांभाळून आमची काळजी घेतली आणि आम्हाला सकाळी देवापाने सांगितलं, बरं केलं. देवापाला धन्यवाद. देवाची स्तुती असो. जाधव परिवारासोबत परमेश्वर आहे आणि त्यांना आशीर्वादित करते, ते अनुभव घेत आहेत. आणि परमेश्वर प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे. आज आपण सहजच आलेले नाही, तर परमेश्वर आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे आणि श्वासोश्वास दिलेला आहे, म्हणून आज आपण इथं आहोत. तर त्या देवाची स्तुती असो. परमेश्वराला धन्यवाद देते की मागच्या वर्षभरामध्ये देवबाप आमच्या सर्वांची काळजी घेतली, आम्हाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. आमच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर 2023मध्ये दिलं, म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. येणारं वर्षही आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं राहो. आणि विशेष प्रार्थना करा की लहान लेकरांना व्हायरलचा त्रास होतो, त्यात आमचे जोशू आणि स्टीवन फर्स्ट अटॅक त्यांना झाल्यासारखं झालं आहे. देवबाप त्यांना आरोग्य देवो. आणि सर्वांसाठी परमेश्वर नवीन वर्ष 2024 आशीर्वादाचं कारण करू म्हणून प्रार्थना. नक्कीच परमेश्वर तुम्हाला 2024 वर्ष आशीर्वादाचंच कारण ठरणार आहे, आरोग्य देणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला आणि पुढील भक्तीमध्ये, अनुभवामध्ये तो वाढवणारच आहे. देवाची स्तुती असो. हालेलुया. मी सुद्धा देवाचे आभार मानतो की मागील वर्षभर परमेश्वरानं सांभाळलं, आमच्या कुटुंबाला सहाय्यानं मदत केले. त्याचप्रमाणे सेवेमध्ये सुद्धा परमेश्वर सांभाळत आहे, सर्व गोष्टींनी आशीर्वादित करत आहे. मागील वर्षामध्ये काही अपडाऊन्स आले, परंतु त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर सोबत होता. परमेश्वरानं कृपा पुरवली, परमेश्वर सोबत राहिला आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना सहाय्य केलं. त्याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. आमचं देवाची स्तुती असो. खरंच पाळक साहेबांना परमेश्वर ह्या मंडळी चालवण्यासाठी साधं नाही, तर त्यामध्ये बरीच जबाबदारी असते आणि ही जबाबदारी पेलण्याची
त्यांना सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे आणि मंडळीसाठी ते नेहमी प्रार्थना करीत असतात. आणि कालही त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे प्रार्थनेचं आणि प्रार्थनेमध्ये त्यांनी ते आपल्या सर्व मंडळीची आठवण ठेवलेली आहे. तर आमची ही बेथेल मंडळीसुद्धा आपल्या पालकांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत आणि परमेश्वर नक्कीच आपली सेवा ही वृद्धिंगत करणार आहे आणि आपली मंडळी हे अधिक वाढेल आणि देवाची स्तुती असो. यापुढेही आम्ही तुमच्यासाठी चांदणे परिवार, कांबळे परिवार, पाळकी परिवारासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की तुमचं जे परिश्रम आहे परमेश्वर नक्कीच ते फलदायी करणार आणि आशीर्वादित करणार, वृद्धिंगत करणार. देवाची स्तुती असो. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देव, शांती देव आणि यापुढे आपली संगती सदोदित चालू राहू. तर मागील दिवसामध्ये आम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये, अनुभवामध्ये वाढत आहोत. ह्या दिवसामध्ये आम्हाला जे परमेश्वराने अनुभव दिलेले आहेत, नवीन घर घेण्याचा यासाठी लागणारे त्यासाठी मला बरेचसे स्ट्रगल आलेले आहेत, बरेच अडचणी आलेल्या आहेत. तरीसुद्धा त्या सर्व गोष्टीमधून मला परमेश्वराने ते घर घेण्यासाठी आणि नवीन घरामध्ये राहण्यासाठी जे माझी अनेक दिवसापासून इच्छा होती, मी चांगल्या घरामध्ये असावं, प्रार्थनेचं संगती लाभावी अशी माझी अनेक दिवसापासून इच्छा होती. माझी लहानपणापासून अशी इच्छा होती की परमेश्वराची संगत आपल्याला सदोदित राहावं आणि आपण परमेश्वर असं आपणाला वरदान द्यावं की मी तुला काय वरदान देऊ. तर मी म्हणणार की परमेश्वर तू माझ्यासोबत राहा सदोदित. आणि त्याप्रमाणे परमेश्वर मला तोच अनुभव देत आहे आणि नेहमी परमेश्वराची संगत आणि त्याचा अनुभव आम्हाला त्यामध्ये वाढवत आहे. तर ह्या कालही आम्ही रात्री तिथं प्रार्थना होते आमच्या अपार्टमेंटमध्ये. रात्री 12-12:30पर्यंत आम्ही प्रार्थनेमध्ये सहभागी झालो सर्वांनी आणि देवाची स्तुती केलं, प्रार्थना केली आणि वचनाची सेवा तिथे झालेली आहे. तर देवाची स्तुती असो. आम्हाला त्या भागामध्ये प्रत्येक शेजारी जे आहेत विश्वासणाऱ्यांची संगती लाभली. खरंच मी देवाचे आभार मानतो की मला जो परमेश्वर वचन देऊ केलेलं आहे आणि त्या वचनामध्ये मला तो चालवत आहे, त्या अनुभव मला तो देत आहे. मी खरोखर देवाचे आभारी आहे. आणि मागील माझ्या पत्नीला सुद्धा परमेश्वरानं बरेच अडचणीमधून ती आलेली आहे. तिला आरोग्य मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना केली, आपल्या मंडळीने प्रार्थना केलेली आहे. ती बरेच समस्यामधून आलेली असताना परमेश्वर ह्या वर्षामध्ये तिला आरोग्य दिलेलं आहे. ती बरी आहे आता प्रभूमध्ये. अन्यथा आपण पाहिलेलं आहे तिची अवस्था फारच बिकट झाली होती, परंतु परमेश्वरानं तिला स्वतःचं रक्त परमेश्वरानं तिला दिलेलं आहे आणि त्या रक्तामध्ये ती चांगली झालेली आहे. देवाची स्तुती असो. माझ्या परिवाराला परमेश्वर सांभाळत आहे. देवाचे आभार मानतो. मी सर्वप्रथम देवाच्या नावाला आभार मानितो. गेल्या वर्षभराचा अनुभव म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही आहे. गेल्या वर्षी 2 तारीख म्हणजे खूप आवडीचा दिवस होता आमच्यासाठी. एका व्यक्तीनं आमच्या घरावर म्हणजे एका वडिलांनी घेतलेली एक जमीन होती, त्याच्यावर कब्जा टाकला होता आणि त्यावेळेस आम्ही खूप परेशान होतो. म्हणजे एकच जे घर होतं आमच्याकडे त्याच्यावर पण दुसऱ्याने कब्जा टाकला होता आणि त्याच्या अशा ह्याच्यामध्ये असताना आम्ही विचार केला बाबा करणार कसं, होणार कसं. आम्ही डेली प्रार्थना करायचो त्याच्याबद्दल. नाही म्हणजे कुठून जोड लागते का, त्या व्यक्तीशी काही बोलणं होते का किंवा त्या व्यक्तीशी काही संपर्क होऊ शकते का, ह्या सगळ्या गोष्टीमधून जात असताना देवाने आम्हाला सांभाळलं आणि त्या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला दूर ठेवलं. म्हणजे जे एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा आम्हाला जे वाटू लागलं की आता आमच्या हातातून हे घर गेलंय, पण देवानं अद्भुत असं कार्य केलं. तिथं कुणाला येऊन थांबवलं आणि थांबवल्यानंतर ते गोष्टी आमच्या प्रमाणे झाली. याबद्दल देवाचे आभार मानतो. ते घर मिळालंच, त्याच्यासोबतच एक नवीन घर आम्हाला मिळालं विष्णुपुरी या ठिकाणी. ते पण चांगलं झालं आम्हाला. मेमध्ये ते मिळालं आणि त्याच्यानंतर परत मग मी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आणखीन एक डिसिजन घेतला. समोरचं एक देवाने ते आणखीन एक दिलं मला, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कोणतेही काही म्हणजे कोणती आर्थिक एवढी मोठं ही नव्हती आमची, म्हणजे परिस्थिती अशी कोणती मोठी नव्हती, काही आपल्याकडे खूप मोठं असं जमापुंजी नव्हती, पण देवाने असे कार्य केलं की सगळ्या काही गोष्टी जुळून आणल्या. आणि कोणते गव्हर्नमेंट जॉब नसून, कोणतं काही हे नसून, फंड कोणते नसून, आपल्या स्वबळावर देवाने मला ते एक हे दिलं आणि घर दिलं. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि विशेष करून त्या ठिकाणी म्हणजे
जेवढे पण फ्लॅट्स आहेत त्याच्यापैकी आमचे मेजॉरिटी जास्त आहे, म्हणजे 50% आम्ही ख्रिश्चन फॅमिली आहेत. आणि काल सुद्धा खूप चांगला अनुभव तिथं आला. हे छान प्रार्थना तिथं झाली. रात्री 12च्या सुमारास आमची प्रार्थना झाली. जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत ते कार्यक्रम चाललं आणि मी देवाचे आभार मानतो. आणि चांगलं संगती तिथं आहे आणि तिथं आजूबाजूचे पण जे लोक आहेत आमच्यासोबत सहकार्य करतात आणि त्यासोबत आम्हाला त्यांच्यासोबत वचनासोबत बोलण्यासाठी किंवा आमच्या काही गोष्टी आहेत ते त्यांना सांगण्यासाठी देव मदत करत आहे. आणि वचनाद्वारे देवाने काल सांगितलं की आपण काय आपल्या जीवीला ते जसं एशियाच्या याच्याप्रमाणे मोशेला कसं देवानी त्याची काठी लावली होती त्या जीवीला, तसंच आपल्या जीवीला सुद्धा काठी लावलेली आहे. आणि जसं त्यातला बोलता येत नव्हतं तरी आपल्यालाही तेवढं बोलता येत नाही. देव आपल्याला मदत करो की आणि प्रत्येक ठिकाणी आपलं जे सुवार्थ आहे आपण फैलू शकू, सांगू शकू, असं देवाला आपल्याला मदत करावं. प्रार्थना विनंती अशी आहे की ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आम्हाला सर्वांना सांभाळावं आणि जिथं आम्ही आहोत त्या ठिकाणी बरंच लोकांचं चांगले लोक आहेत तिथं त्या ठिकाणी देवाची सुवार्थ व्हावी याबद्दल आम्हाला देवाकडे विनंती आहे. देवाची स्तुती असो. खरंच परमेश्वर महान आहे आणि त्या अनुभवामध्ये जेव्हा आपण शेअर करतो आणि स्वतः अनुभव घेऊन आपण दुसऱ्यांना सांगतो, खरंच त्यामध्ये आनंद आहे. हे साक्ष हे केवळ टाईमपास नाही आपल्याला, तर खरोखर परमेश्वर आपल्यासाठी किती महान काम केलेलं आहे आणि तो आपल्यासोबत आहे आणि तो अनुभवामध्ये देत आहे. अनुभवामध्ये चालेल जेव्हा आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेतो ना, खरोखर मन उल्हासते आणि आपण परमेश्वर अंतःकरणातून आपण परमेश्वराचे स्तवन करतो आणि आभार मानतो की खरोखर आपण परमेश्वरानं कृपा केलेली आहे. कारण आपण स्वतःच्या शक्तीनं स्वतःच्या बळानं आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा परमेश्वरानं कशा प्रकारे आपल्याला मदत केलेली असते हे स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपल्याला समजते. म्हणून हे साक्षीच्या रूपाने आपण परमेश्वराची स्तुती करीत असतो. तर देवाची स्तुती असो. आज आपण प्रत्येकाने बरेच जणांनी साक्षी सांगितलेले आहेत, स्वतःचे अनुभव सांगलेले आहेत आणि देव त्यांना कशा प्रकारे चालवत आहे याचा आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे. तर त्या देवाचे महान देवाची स्तुती असो, गौरव असो. आणि ह्या सर्व साक्षीबद्दल आपल्यामध्ये पाळकीनबाई आहेत ते प्रार्थना करतील आणि जे प्रार्थना विनंती मोनाताई आहे ठीक मोनाताई आहेत आपल्यामध्ये ते प्रार्थना करतील आणि जे विनंती आहेत प्रार्थनेची विनंती ते सुद्धा त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. सगळ्या अनुभवामधून तू आमच्यासोबत होतास म्हणून तुझे उपकार मानते. सगळ्यांना तू आरोग्यामध्ये ठेवलंस म्हणून उपकार मानते. सगळ्यांनी तुझी जी उपकार स्तुती केलेली आहे, तुझे आभार प्रदर्शन केलेले आहे. कारण तू त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य केलेलं आहेस, त्यांना तू अनुभव दिलेला आहेस म्हणून तुझे उपकार मानते. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना तू आरोग्यामध्ये ठेव. येणारे नवीन वर्ष सगळ्यांसाठी आशीर्वादाचं, भरपुरीचं, आरोग्याचं असं तू बघू दे. आजचं येणारं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं असं तू कर. आमच्या सगळ्यांच्या लागणाऱ्या गरजा तू पुरवत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. अजून पुढची वेळ तुझ्या हाती देऊन विनंती तुझ्या नावात मागितली म्हणून चालेल. आमेन. धन्यवाद. पुढील वेळ आपल्या पालकांकडे देतो. ओके, या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत आणि गीत गायचंय कोणाला दान दशांशसाठी. ओके, आपण उपासना संगीत मधलं 506 नंबरचं गीत गाऊया, तन मन धन प्रभू तव चरणी. आणि आपल्यामध्ये दिनेश आहे, दिनेश दान दशांश गोळा करेल.
हेच मिळविले समजत से अभिमाने पूर्वी समजत से अभिमाने पूर्वी आता हेत मनी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी मी मम दाया कन्या सुत हे मी मम दाया कन्या सुत हे दास तुझ्या चरणाचे सारे दास तुझ्या चरणाचे सारे प्रिय कर तुझी धनी धन मन धन प्रभु तव चरणी धन मन धन प्रभु तव चरणी देत विचार ही हर मम करणे देत विचार ही हर मम करणे अवलंबे इच्छेवर तव बा अवलंबे इच्छेवर तव बा करितो मन धरणी धन मन धन प्रभु तव चरणी धन मन धन प्रभु तव चरणी वाट करे पण जीवन मम तू वाट करे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुला गा शरणागत मी पतित तुला गा जय देव चरणी धन मन धन प्रभु तव चरणी धन मन धन प्रभु तव चरणी ओके आपण दान आणि दशमासाठी आपण प्रार्थना करूया या वेळेमध्ये श्याम ब्रदर आहेत ते प्रार्थना करतील दान दशमासाठी हालेलुया 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 स्तुती 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 धन्यवाद इथं परमेश्वर पिता आम्हावर दया कृपा करणारे जिवंत असे परमेश्वर अप्पा तुमच्या नावाची दया तुमच्या नावाची कृपा आहे याबद्दल आभार मानतो परमेश्वर पिता प्रभूजी आम्हा सर्वांना सांभाळत याबद्दल तुमचे आभार मानतो परमेश्वर अप्पा व परमेश्वर अप्पा ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी परमेश्वर अप्पा आम्हाला तुमच्या चरणी आणलं त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर अप्पा प्रभूजी तुमचे स्तुतिगान करण्यास आम्हाला वेळ दिल्यास आम्हाला इथं सगळ्यांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर अप्पा प्रभूजी हे दान देशामध्ये दिली तुझ्या भांडारात देण्यात आलेलं आहे परमेश्वर अप्पा ते तुम्ही जाणता परमेश्वर अप्पा प्रभूजी होऊ द्या परमेश्वर अप्पा हे तुमच्या कार्यासाठी तुमच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगी होऊ द्या परमेश्वर अप्पा प्रभूजी जे दिलेत परमेश्वर अप्पा त्यांना तुम्ही 100 पटीने तुम्ही द्या परमेश्वर अप्पा ही विनंती तुमच्याकडे ठेवतो परमेश्वर अप्पा ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्यात गुरुवारी प्रेमात मागून तुम्ही ऐका आमेन. प्रेज द लॉर्ड हालेलुया मोठे ना सर्वांनी हालेलुया देवाची स्तुती असो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हालेलुया आपण आपल्या बाजूच्याला शुभेच्छा देऊया हातात हात घालूया आणि त्याला सुद्धा सांगे की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येकानं असं सांगा की नवीन वर्षामध्ये देव तुला आशीर्वादित करणार आहे जेवढे लोक तुम्हाला आजूबाजूला मिळतील प्रत्येकाला सांगा की नवीन वर्षामध्ये देव तुला आशीर्वादित करणार आहे ओके प्रेज द लॉर्ड विश्वास ठेवा देव अद्भुत गोष्टी करणार आहे नवीन वर्षामध्ये हालेलुया आज आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असताना आज देवाचं वचन आपल्याला काही गोष्टी आपल्याला शिकवू इच्छित आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे याबद्दल परमेश्वर आपल्याला या वचनामधून सांगणार आहे हालेलुया त्यासाठी आपण एक दाखला वाचूया दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि 1 ते 11 वचन वाचा कोणाला मिळाला असेल तर दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि 1 ते 11 वचन त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला
तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवितो. माझ्याकरता व माझ्या सेवक दावीद याच्याकरता मी या नगराचे संरक्षण करीन. यशयाने सांगितले, अंजिराची एक चादकी आणा. ती त्यांनी आणून गळवावर बांधली आणि त्याला गुळून आला. हिजकियाने यशयास विचारले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करेल व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकू यंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी. ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकू यंत्रावर छाया 10 अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली. हालेलुया. हिजकियाच्या बद्दल या ठिकाणी आपल्याला सत्य घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हिजकिया काय झाला? आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर देवाच्या व्यक्तीकडून, देवाच्या सेवकाकडून त्याला एक निरोप आला. पहिला निरोप काय आला त्याला? की तू आता जगणार नाहीस, तुला आवरावर करायची ते करून घे. कुणाला भेटायचं आहे, कुठं फिरायचं आहे, इकडं तिकडं जाऊन ये, सगळं काय तुला जे वाटतंय त्या सगळ्या गोष्टी कर. कारण का आता काय होणार आहे? तुला मृत्यू येणार आहे आणि तू मरणार आहेस. आणि असे जेव्हा निरोप हिजकियाला आला त्यावेळेमध्ये त्यानं काय केलं? निरोप आल्यानंतर काय केलं त्यानं? भिंतीकडे तोंड केलं आणि रडून परमेश्वराची प्रार्थना केली. तिसऱ्या वचनामध्ये त्याची प्रार्थना आपल्याला पाहायला मिळतं की हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, त्याचे स्मरण कर आणि तुला मी विनंती करतो, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. रडून त्यानं काय केली? परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगलेलो आहे, मी सात्विक मनाने जीवन जगलेलो आहे, मी सत्यतेने वागलेलो आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर देवाचं परिवर्तन झालं. देवानं जो निरोप पाठवलेला होता की तू आता मरणार आहेस, जगणार नाहीस, तर पुन्हा परमेश्वरानं काय केला? निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? वाचा ते वचन. परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढविले आहे. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरता व माझ्या सेवक दावीद याच्याकरता मी या नगराचे संरक्षण करेन. किती वर्ष वाढवलं त्याचं आयुष्य? 15 वर्ष हिजकियाचं आयुष्य परमेश्वरानं वाढवलं. आणि त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळते की जेव्हा निरोप आला तेव्हा हिजकियाला आश्चर्य वाटलं की कसं काय परमेश्वरानं असं केलं. आणि त्यानंतर त्यानं परमेश्वरावरती विश्वास होता त्याचा, परंतु त्यानं एक चिन्ह मागितलं की खरोखर हा निरोप परमेश्वराकडून आहे आणि परमेश्वरानं माझं वर्ष वाढवलेलं आहे, हे कशावरून? तेव्हा त्यानं कोणतं चिन्ह मागितलं? शंकू यंत्रावरती जी छाया आहे ती कुठे यायला पाहिजे? पुढे गेलेली आहे ती पाठीमागे यायला पाहिजे. याचाच अर्थ की जी घटना आहे, ज्याप्रमाणे आता किती वाजलेले? 12:15 वाजलेले आहेत. याचा अर्थ की सूर्य पुढे पुढे
चालत आहे मावळण्याच्या दिशेनं. तेव्हा हिजकियाची अपेक्षा काय होती? सूर्य जो पुढे गेलेला आहे तो कुठे यायला पाहिजे? पाठीमागे यायला पाहिजे. याचा अर्थ की घड्याळाचे काटे जे पुढे गेलेले आहेत ते काय करायला पाहिजे? पाठीमागे यायला पाहिजेत. आणि त्यानंतर इर्मयानं काय केली? प्रार्थना केली, त्याप्रमाणे घडावं म्हणून. आणि काय झालं? त्याप्रमाणे घडलं. हालेलुया. म्हणून जर तुम्ही देवावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहात, जर तुम्ही परमेश्वरावरती अवलंबून जीवन जगत असाल, तर देव तुमच्यासाठी काही पण करू शकतो. आमेन. ज्याप्रमाणे हिजकियासाठी परमेश्वरानं काय केलं? जे सूर्य पुढे गेलेला आहे किंवा जी वेळ पुढे गेलेली आहे ती सुद्धा परमेश्वरानं काय केली? पाठीमागं आणली. म्हणजे परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो याची तुम्ही प्रतीती पहा. हालेलुया. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वर अत्यंत प्रेम करत आहे. हालेलुया. आणि सांगा की परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतोय. परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतोय. आणि नवीन वर्षामध्ये मी सुद्धा परमेश्वरावरती प्रेम करणार. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकानं कबूल केलेलं आहे. आणि नवीन वर्षामध्ये हा प्रयत्न करा की प्रभूवरती जास्तीत जास्त प्रेम करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही प्रभूवरती जास्तीत जास्त प्रेम कराल तेव्हा तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. हालेलुया. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केली नाही त्या गोष्टी देव तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आणि आजूबाजूच्या तुमच्या लोकांच्या मध्ये देव अद्भुत काम करणार आहे. हालेलुया. कारण का देव खूप प्रेम करतोय. मला जेव्हा देवाच्या प्रेमाचा विषय येतो तेव्हा मी कधी कधी भारावून जातो की आपली पात्रता नसताना देवानं आपल्यावरती अत्यंत प्रेम केलेलं आहे. ज्याप्रमाणे उधळ्या पुत्रासारखा आपण होतो, आपण आपला वाटा घेतलेला होता आणि आपण आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत होतो. मला पाहिजे तसं जीवन जगायचं आहे मला. परंतु जेव्हा येशू आपल्याला भेटला आणि त्यानं काय केलं की आपण पापानं भरलेलो होतो, आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी होत्या की इतक्या वाईट गोष्टींना आपण भरलेलो होतो आणि देवानं आपल्याला काय केले? मिठी मारली. ज्याप्रमाणे तो उधळ्या पुत्र जेव्हा परत आला तेव्हा बाप काय करत आहे? पळत जात आहे आणि त्याला मिठी मारली आणि जे काही तो घेऊन गेलेला होता त्याच्यापेक्षा डबल त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या आणि त्याचा स्वीकार केला. हालेलुया. म्हणून देव आपल्यावरती खूप प्रेम करतोय. हालेलुया. आपण किती चुका करू द्या किंवा काही पण करू द्या, देव तुमच्यावरती प्रेम करत आहे. याचा अर्थ असा नाही की आपण चुका करत राहायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहायला पाहिजे. हालेलुया. आणि त्या पापाच्या साठी परमेश्वरानं त्याचं मोलमान रक्त वाहिलेलं आहे. म्हणून आपण रक्ताची जाणीव ठेवूया, त्या परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव ठेवूया. आणि पहिला मुद्दा मला तुमच्या समोर सांगायचा आहे की तुम्ही जर प्रभूवरती अत्यंत प्रेम करायला शिकाल तेव्हा तो देव सुद्धा तुमच्यावरती अत्यंत प्रेम करेल आणि तुमच्या अपेक्षेच्या पलीकडं गोष्टीने तो तुम्हाला काय करेल? आशीर्वादित करेल. आणि या वेळेमध्ये आपण हिजकियाच्या प्रार्थनेबद्दल आपण शिकणार आहोत. आणि तिसऱ्या वचनामध्ये सांगत आहे, तो प्रार्थना करताय परमेश्वराला की हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. या प्रार्थनेच्या द्वारे आज आपण 3 मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आणि नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल. त्यामधली पहिली गोष्ट हिजकिया सांगत आहे की मी कसा वागलेलो आहे? सत्यतेने वागलेलो आहे. हालेलुया. नवीन वर्षामध्ये प्रत्येकानं प्रयत्न करा की सत्यानं वागण्यासाठी, खरेपणानं जीवन जगण्यासाठी. या जगामध्ये खोटेपणा आहे. कधी कधी या जगातील गोष्टी आपल्यावरती प्रभाव करतील की आपल्याला खोटं वागण्यासाठी किंवा आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. परंतु हिजकिया काय म्हणत आहे? तो त्याची साक्ष सांगत आहे की परमेश्वरा, मी सत्यानं वागलो. त्याप्रमाणे या नवीन वर्षामध्ये 2024 वर्षामध्ये प्रत्येकानं हा पहिला प्रयत्न करा की मी नेहमी सत्यानं वागणार आहे, मी नेहमी खरेपणानं जीवन जगणार आहे. दुसरी प्रार्थना हिजकिया करत आहे की मी सात्विक मनानं वागलेलो आहे. माझं मन कसं आहे? सात्विक आहे. माझं मन शुद्ध आहे. माझ्या मनामध्ये कोणाविषयी काहीही वाईट विचार नाहीत. माझं मन शुद्ध आहे, पवित्र आहे. माझं मन सात्विक आहे. म्हणून नवीन वर्षामध्ये प्रत्येकानं आपलं स्वतःचं मन हे शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. कधी कधी अनेक लोक आपल्याबद्दल वाईट वागतील, कधी कधी अनेक लोकांचा आपल्या जीवनामध्ये राग येईल, कधी कधी
अनेक आपल्या समोरचे लोक किंवा आपले नातेवाईक आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याशी वागणार नाहीत, म्हणून याचा अर्थ की मी त्यांच्याबद्दल राग करत बसायचा आहे, मी त्यांच्या अपराधांची त्यांना क्षमा करायचं नाही, असं वागून काहीच होणार नाही. म्हणून दुसरी गोष्ट की या नवीन वर्षामध्ये प्रत्येकानं आपलं मन कसं ठेवा? सात्विक ठेवा, शुद्ध ठेवा. हा, ज्याप्रमाणे लहान लेकरांचं मन असतंय, म्हणून येशू नवीन करारामध्ये सांगत आहे की लहान लेकरांना माझ्याकडं येऊ द्या. लेकरांच्या वरती येशू खूप प्रेम करायचा, कारण लेकरांचं मन कसं असतंय? शुद्ध असतंय. त्याला मारा, नंतर तो काही वेळानंतर तो पुन्हा तुमच्याकडे येणार. हा, म्हणजे त्यांच्या मनामध्ये राग येतो, परंतु थोड्या वेळानंतर तो राग निघून जातो. ते आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष किंवा त्या व्यक्तीबद्दल न्यूनगंड आपल्या मनामध्ये कधीच तयार करून बसत नाहीत. म्हणून लेकरांच्या सारखं आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी सांगते की तुम्ही लहान लेकरांच्या सारखं बना. याचा अर्थ की लहान लेकरं मजा मस्ती करतात त्याप्रमाणे त्या वचनाचा अर्थ नाही सांगत. याचा अर्थ की तुम्ही मनानं शुद्ध असा, तुम्ही मनानं पवित्र बनण्याचा प्रयत्न करा, ज्याप्रमाणे लहान लेकरांचं मन असते त्याप्रमाणे. आणि नवीन वर्षामध्ये आपण हाच प्रयत्न करूया की मी नेहमी काय करणार आहे? सात्विक मनानं वागणार आहे. माझं मन नेहमी सात्विक असणार आहे. माझं मन नेहमी मी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तिसरी प्रार्थना होती की तुझ्या दृष्टीनं जे योग्य तेच मी केलं. म्हणून नवीन वर्षामध्ये माझ्या दृष्टीनं जे योग्य आहे ते आपण आतापर्यंत करतच आलेलो आहे. हा, मला जे पटतंय ते मी करतोयच, मला जे आवडते त्या गोष्टी मी करतोच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा देवाला काय आवडत आहे त्या गोष्टींना सुद्धा तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे हिजकिया तिसरी प्रार्थना करत आहे की तुझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे तेच मी आतापर्यंत केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा नवीन वर्षामध्ये हा प्रयत्न करूया, देवाला सांगूया की देवा या नवीन वर्षामध्ये जे तुझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे, जे तुझ्या दृष्टिकोनातून चांगलं आहे तेच मी करणार आहे. आणि जेव्हा या 3 मुद्द्यांच्या प्रमाणे आपण जीवन जगणार तेव्हा प्रभू आपल्याला नक्कीच आशीर्वादित करणार हिजकियासारखं. हालेलुया. ते मुद्दे आपण थोडक्यामध्ये स्पष्टीकरणासह पाहूया. पहिला मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा की नवीन वर्षामध्ये हा आपण प्रयत्न करणार आहोत की मी सत्यानं चालणार आहे. हालेलुया. मी सत्याच्या मार्गानं चालणार आहे. परिस्थिती माझ्या आजूबाजूची कशी असू द्या, परंतु मी खरेपणानं जीवन जगणार आहे. मी खोटेपणानं जीवन जगणार नाही. या जगामधील लोक काय करतात की त्यांचे 2 मुखवटे असतात. एक खरा चेहरा त्यांनाच माहीत असतो. कधी कधी आपले सुद्धा 2 चेहरे असतात. आपण मंडळीसमोर आपला खरा चेहरा काही वेळेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. आपण धार्मिक, आपण चांगले लोक आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या कुटुंबामध्ये किंवा वैयक्तिक जेव्हा आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळतं की मी कोण आहे. हालेलुया. म्हणून ऍज अ विश्वासू, ऍज अ बिलीव्हर म्हणून आपण परमेश्वराचे शिष्य किंवा परमेश्वराचे लेकरं या नात्यानं आपण नेहमी सत्यानं चालणारे लोक बनायला पाहिजे. या जगामध्ये भ्रष्टाचार भरलेला आहे, या जगामध्ये वाईट गोष्टी भरलेल्या आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्यावरती प्रभाव करू शकणार नाही जर आपण परमेश्वराला प्राधान्य देत आहोत, जर आपण परमेश्वराच्या वचनाला प्राधान्य देत आहोत. म्हणून नवीन वर्षामध्ये प्रत्येकानं हा प्रयत्न करायचा आहे की काहीही होऊ दे, मी काय करणार आहे? सत्यानं जीवन जगणार आहे. सर्वांनी म्हणा की मी सत्यानं जीवन जगणार आहे, मी सात्विकतेनं वागणार आहे. स्तोत्र 86:11 वाचा. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे की हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. परमेश्वराचा मार्ग कसा आहे? सत्याचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये खोटेपणा नाही. येशूने आपल्याला खोटं वागायला शिकवलेलं नाही. नेहमी सत्यानं चालावं, नेहमी प्रामाणिकपणे राहावं, नेहमी आपण सात्विकतेनं चालावं, याबद्दल परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवतंय. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे की तुझे मार्ग मला दाखव आणि मी तुझ्या सत्य मार्गाने चालावं, यासाठी काय कर? तू मला मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. सत्य मार्गाने कधी चालणार? जेव्हा आपल्या मनामध्ये देवाचं भय असणार तेव्हाच आपण सत्य मार्गाने चालणार. आई वडिलांच्या बद्दल लेकरांच्या मनामध्ये भीती असते, म्हणून काय करतात लेकर? आई वडिलांचं ऐकत असतात. त्याचप्रमाणे जर माझ्या मनामध्ये परमेश्वराबद्दलची भीती आहे तरच मी त्यानं दाखवलेल्या मार्गावरती
चालणार. नाहीतर माझ्याकडं स्वातंत्र्य आहे किंवा माझ्या स्वातंत्र्य शक्ती आहे की त्याद्वारे मला वाटेल त्याप्रमाणे मी जीवन जगू शकतो. देव काय आपल्याला कान पकडणार नाही. देवाचा आत्मा आपल्याला त्यावेळी सांगणार की तू चुकीचं करत आहेस. कधी कधी देव आपल्याला त्याचं वचन आपल्याला आठवणार की ह्या गोष्टी चुकीच्या तू करत आहेस. आपण चुकीचं करत असताना देवाचा आत्मा आपल्याला त्यापासून परावृत्त करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. देवाचं वचन आपल्याला चुकीच्या मार्गापासून लांब राहण्यासाठी नेहमी आपल्याला प्रयत्न करत असतं. परंतु आपल्या हातामध्ये असतं की मला सत्याच्या मार्गावरती जायचं आहे, मला परमेश्वरानं दाखवलेल्या पवित्र मार्गावरती जीवन जगायचं आहे का माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगायचं आहे. हालेलुया. म्हणून इथं स्वतःकरता सांगत आहे की मला तुझं भय धरायला शिकव. म्हणून आपण सर्वांनी या नवीन वर्षामध्ये प्रार्थना करूया की देवा मी तुझी भीती बाळगण्यासाठी तू मला शिकव. कारण का जोपर्यंत माझ्या मनामध्ये देवाबद्दलचं भय असणार की मी हे जर चुकीचं केलं तर मला काहीतरी त्याचा परिणाम भोगावा लागणार. आणि प्रियानो, नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला एक अलर्ट सुद्धा देऊ इच्छित आहे की आध्यात्मिक गोष्टींना नेहमी गांभीर्याने घ्या. आध्यात्मिक गोष्टींना, देवाचं वचन, प्रार्थना या गोष्टींना नवीन वर्षामध्ये गांभीर्याने घ्या. हालेलुया. कारण जशी आपण पेरणी करणार तशी आपल्याला कापणी करायला लागणार आहे. हालेलुया. म्हणून नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं असताना सत्याच्या मार्गाने जीवन जगूया. कधी कधी आपण भरकडतो, आपण पाप करतो, आपण चुकीच्या मार्गाला जातो आणि त्यानंतर जोपर्यंत खरा पश्चाताप करत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला पापाची क्षमा करत नाही. परंतु जर आपण नेहमी चुकीच्या मार्गाने जात आहे, नेहमी जर खोटेपणानं आपण वागत आहे, नेहमी ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत त्या गोष्टी आपण नेहमी जर करत आहेत तर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच भोगावा लागणार. हालेलुया. कारण जे पेरणार ते आपण कापणी करणार. जर आपण खोटेपणानं वागलो तर त्याची कापणी आपल्याला करावी लागणार. पण आपण हे गांभीर्य घेणं गरजेचं आहे. नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करूया, देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन मागूया आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करूया. स्वतःकरता सांगत आहे की तुझ्या सत्याच्या मार्गानं मी चालणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य कर आणि तुझं भय धरण्यासाठी तुम्हाला काय कर, शिकव. म्हणून भीती बाळगूया परमेश्वराची. इस्रायल लोकांच्या मध्ये खूप कमी होत्या, त्यांच्यामध्ये खूप काही गोष्टी चुकीच्या होत्या. परंतु एक महत्वाची गोष्ट होती की ते देवाला भीत होते. कारण ते देवाच्या जवळ कधीच ते गेले नाहीत. म्हणून त्यांनी कुणाला पाठवलं? मोशेला पाठवलं. ते म्हणायचे की आमच्यामध्ये एवढं धाडस नाही की त्या सामर्थ्याच्या त्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी. तेव्हा तुला परमेश्वराला जे बोलायचे ते काय कर, तू ऐक आणि त्यानंतर तू आम्हाला सांग परमेश्वराची योजना. म्हणून परमेश्वराची भीती असायला पाहिजे. सध्याचं असं जीवन आहे की ख्रिस्ती लोकांना परमेश्वराची भीती राहिलेली नाही. प्रार्थना करायची, चर्चला जातील, प्रार्थना करतील, सगळं काही करतील, परंतु वागणार कसं? स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे. म्हणून या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष देऊया. 1 योहान 1:4 माझी मुलं सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसरा कशानेही होत नाही. माझी मुलं कशा चालतात? सत्यामध्ये चालतात. आपण जर सत्यानं चाललो तर परमेश्वराला खूप आनंद होतो. कारण आपला परमेश्वर सत्य परमेश्वर आहे. आपला परमेश्वर खरा परमेश्वर आहे आणि तो खरेपणानं जगण्यासाठी आपल्याला सांगायला या जगामध्ये आलेला आहे. म्हणून आपण सत्यतेनं जगायला पाहिजे. सत्यात जे चालतात त्या लोकांच्या बद्दल परमेश्वराला खूप आनंद होतो. म्हणून पहिला मुद्दा की नवीन वर्षामध्ये आपण काय प्रयत्न करायचा आहे? मी सत्यामध्ये जीवन जगणार आहे. हालेलुया. मी खरेपणामध्ये जीवन जगणार आहे. मी खोटेपणा करणार नाही. मी खरेपणानं जीवन जगणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा की सात्विक मनानं वागला हिजकिया. मग नवीन वर्षामध्ये आपण कसं वागूया? सात्विक मनानं. एकमेकाचा राग येईल, राग विसरून जाऊया. एकमेकाला क्षमा करूया. एकमेकांच्या वरती प्रेम करूया. देवाचं वचन सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये प्रीती काय होईल? कमी होईल. विश्वासणाऱ्यांच्या मध्ये प्रीतीचा अभाव असेल. परंतु आपण प्रार्थना करूया की देवा तुम्हाला प्रेम करण्यासाठी शिकव. आपण गुडघे टेकूया आणि देवाला सांगूया, देवा माझ्या मंडळीमध्ये लोकांच्या वरती प्रेम करण्यासाठी, जे लोक अडचणीमध्ये आहेत, जे माझ्या आजूबाजूला लोक आहेत त्यांच्यावरती प्रेम करण्यासाठी तुम्हाला शिकव. हालेलुया. म्हणून दुसरी गोष्ट की सात्विक मनानं वागण्याचा प्रयत्न करूया नवीन वर्षामध्ये.
रागाला राग विसरून जाऊया. एखाद्याबद्दलचा द्वेष आहे, एखादा आपल्या मनाच्या विरोधात वागत आहे, वागू द्या, त्याला कळत नाही, परंतु आपल्याला कळत आहे, आपण सोडून देऊया, आपण त्याच्याशी प्रेमानं वागूया, आपण त्याला क्षमा करूया, आपण त्याच्यावरती प्रेम करूया. अशा प्रकारे आपण काय करूया, आपलं मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच त्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. दुसरे इतिहास 16 अध्याय 9 वचन वाचा. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढायला लागणार. आणि इथं सांगत आहे की जो कोणी सात्विक चित्तानं त्याच्याशी वागतो त्याचं सहाय्य करण्यात तो आपलं सामर्थ्य प्रगट करतो. परमेश्वर इथं सांगत आहे की जो सात्विक मनानं जीवन जगतो, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, म्हणून मत्तेमध्ये सांगत आहे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ते धन्य आहात. म्हणून आपण देवानं निवडलेले लोक आहोत आणि निवडलेले लोक आहोत तर आपलं अंतःकरण कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी काही चुकीच्या गोष्टी नसायला पाहिजेत. आपल्यामध्ये एकमेकाबद्दल द्वेष, राग, तट, फुटी, पक्षभेद या गोष्टी नाही पाहिजेत. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की जो कोणी सात्विक चित्ताने वागतो, जो सात्विक मन ठेवून, शुद्ध मन, पवित्र मन, अंतःकरण चांगलं ठेवतो, त्याचं सहाय्य करण्यात तो आपलं सामर्थ्य प्रगट करतो. जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, जे सात्विक मनानं जीवन जगत आहेत, त्यांच्यासाठी तो काय करतो, सामर्थ्य प्रगट करतो. हालेलुया. म्हणून आपलं मन कसं आहे हे आपण विचार करूया. जुन्या गोष्टी 23 मध्ये आहेत, ज्या काही घडलेल्या आहेत त्या आपण सोडून देऊया, आपल्या मनाचं नवीनीकरण करूया आणि शुद्ध मनानं आपण एकमेकांच्या वरती प्रेम करूया. सात्विक मनानं जीवन जगण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. लूक 14 अध्याय 26 वचन. जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आणि आपण सात्विक मनाच्या बद्दल आपण विचार करत आहोत. एकमेकांच्या बद्दल आपल्या मन कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. आपलं मन कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे वचन आपल्याला पाहायला मिळत आहे की सात्विक मनानं चालणं, याचा अर्थ की आपण एकनिष्ठ असणं, एकमेकांचे कसं असणं, एकनिष्ठ असणं, एकमेकांच्या बद्दल काहीच मनामध्ये वाईट गोष्टी नसणं. आणि या ठिकाणी सांगत आहे की आपण आपल्या प्रभूशी सुद्धा एकनिष्ठ पाहिजे. या नवीन वर्षामध्ये आपण प्रभूशी सुद्धा सात्विक वागण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे लॉयल त्याला म्हटलं जातं, ज्याप्रमाणे पती पत्नीचं जीवन कसं असतं, एकमेकांशी लॉयल असतं. पतीनं काय करायचंय, पत्नीवरतीच प्रेम करायचं आहे आणि पत्नीनं काय करायचं आहे, पतीवरतीच प्रेम करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या वरती प्रेम करायचं नाही. याला काय म्हटलं जातं, एकनिष्ठता म्हटलं जातं. म्हणून नवीन वर्षामध्ये आपण इतर लोकांशी सुद्धा एकनिष्ठ वागण्याचा प्रयत्न करूया. आपण इतर लोकांशी सुद्धा शुद्ध मनानं, चांगल्या अंतःकरणानं आपण एकमेकांशी वर्तन करूया आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रभूशी सुद्धा आपण एकनिष्ठ राहूया. हालेलुया. कारण परमेश्वर आपला कोण आहे, येशू आपला वर आहे आणि आपण सर्वजण कोण आहोत, त्याची वधू आहोत. आणि जर आपण वधू आहोत तर आपल्यामध्ये काय पाहिजे, पवित्रता पाहिजे, आपल्यामध्ये शुद्धता पाहिजे, आपण चांगले पाहिजे लोक. आणि आपण वधू या नात्यानं आपण सुद्धा आपल्या प्रभूशी काय राहूया, एकनिष्ठ राहूया, प्रामाणिक राहूया आणि सात्विकपणे आपल्या प्रभूशी आपण राहणं हे तितकंच महत्वाचं आहे. स्तोत्र 24 3 अध्याय आणि 4 वचनामध्ये सांगत आहे की परमेश्वराच्या डोंगरावरती कोण चढेल. त्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत, परंतु त्यामधला एक मुद्दा आहे की ज्याचं मन कसं आहे, शुद्ध आहे. डोंगरावरती कोण चढणार, याचा अर्थ की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कोण जाऊ शकतो, जो सात्विक आहे, जो शुद्ध मनाचा आहे तोच जाऊ शकतो. जो अपवित्र आहे, जो पाप करत आहे, तो किती आराधना करू द्या, देव त्याला कधीच स्पर्श करणार नाही. म्हणून आपल्याला जर स्पर्श व्हावा, आपण जर आशीर्वादित व्हावा असं जर वाटत असेल, आपल्याला पाप पहिलं सोडावं लागेल. पाप सोडल्यानंतर देव आपल्या जीवनामध्ये येणार, वस्ती करणार. म्हणून इथे सांगत आहे की परमेश्वराच्या डोंगरावरती कोण चढेल, याचा अर्थ की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कोण जाईल,
त्याच्या अद्भुत सानिध्याचा अनुभव कोणाला येणार आहे? जो सात्विक आहे, ज्याचं मन कसं आहे? शुद्ध आहे. म्हणून नवीन वर्षामध्ये आपलं मन सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करूया, आपलं मन शुद्ध ठेवण्याचा आपण काय करूया? प्रयत्न करूया. स्तोत्र 51:10, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे की माझ्या ठाई काय कर? शुद्ध हृदय काय कर? उत्पन्न कर. म्हणून नवीन वर्षामध्ये आपण आपल्या प्रभूशी शुद्ध मनानं जीवन जगूया, आपल्या प्रभूशी एकनिष्ठ राहाव्या आणि एकमेकांशी सुद्धा आपण काय करूया? एकनिष्ठ राहाव्या. शुद्ध मनानं एकमेकांशी काय करूया? व्यवहार करूया आणि प्रभू त्यामध्ये आपल्याला आशीर्वादित करेल. भले आपल्या समोरचे लोक कशीही वागू देत, ते आपल्याला त्रास देऊ देत, आपल्याला मारू द्यात, पण तो आपला गुणधर्म काय? आपल्याला नेहमी त्यांच्याशी सात्विकतेनं जीवन जगायचं आहे. नेहमी आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्याशी चांगल्या मनानं आपल्याला काय करायचं? त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. म्हणून हा विचार आपण आपल्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरा शेवटचा मुद्दा की देवाच्या दृष्टीनं जे योग्य आहे तेच आपण करूया नवीन वर्षामध्ये. आतापर्यंत आपण मनाच्या इच्छेप्रमाणे केलं, जे वाटलं ते केलं, परंतु आपण आतापर्यंत देवाला जे वाटते ते केलेलं आहे का? कोणी केलेलं आहे देवाला जे वाटते ते? एखादी गोष्ट देवानं मला ही गोष्ट सांगितली आणि ती मी केली, असं कोणाला अनुभव आलेला आहे? काय सकाळी मला चर्चला यावं असं वाटलं नाही. अगदी म्हणजे मी झोपली देवाने मला सांगितलं की चर्चला तू जा, सैतानाच्या मार्गात जाऊ नको आणि चर्चला आली पटकन. देवाचा आत्मा आपल्याला प्रेरणा देतो की रविवारी आपण काय करावं? चर्चला जावं. कधी कधी देवाचा आत्मा सकाळी लवकर उठवतो, बाळा उठ, लवकर आहे चर्च, वेळेमध्ये जायला पाहिजे. आपण म्हणतो की आता थंडी आहे, जरा असं झोपतो आणि झोपत मग किती वाजतात? 10 वाजतात. मग 10 वाजता गडबडीने आपण जागा होणार आणि आपण आवरून मग आराधना झालेली असते. अजून कुणाला काय अनुभव? देवाने एखादी गोष्ट सांगितली आणि ती केली तुम्ही? खूप अनुभव आहेत की जेव्हा मी कधी कधी देव सांगतो की प्रार्थना कर, प्रवासामध्ये असताना त्यावेळी मी प्रार्थना करतो. कधी कधी देवाचा आत्मा सांगतो की त्या व्यक्तीला मदत कर, आपण काय करतो? त्या व्यक्तीला मदत करतो. कधी कधी देवाचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये सांगतो की ह्या व्यक्तीसाठी तू प्रार्थना कर, तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला पाहिजे. हेच आहे की देवाच्या दृष्टिकोनातून योग्य ते करणं. कधी कधी देवाचा आत्मा सांगेल की या वर्षी तू काय करू नको? नवीन कपडे घेऊ नको, ते कपडे काय कर? दुसऱ्या व्यक्तीला दे ज्याला गरज आहे. देवाचा आत्मा असं पण सांगेल. कधी कधी आपल्या पाकिटमध्ये 1000 रुपयाची नोट असणार आणि देवाचा आत्मा सांगणार की 1000 रुपये टाक, पण आपलं मन काय म्हणणार? नको, 100 रुपये टाकू, 900 रुपये आपल्याला ठेवू. अशा भरपूर हे छोटे छोटे उदाहरण मी सांगितलेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये नवीन वर्षामध्ये हा प्रयत्न करूया की देवानं त्याचा आत्मा यासाठीच दिलेला आहे. आत्म्याची काय गरज आहे? की आपल्याला त्याच्या प्रेरणेनं चालायचं आहे. प्रत्येकाला इथं देवाचा आत्मा यासाठी दिलेला आहे की त्याच्या प्रेरणेनं चालावं. याचाच अर्थ की देवाला जे वाटतंय त्याप्रमाणे आपण जीवन जगावं. हालेलुया. आपल्याला वाटते त्याप्रमाणे आपण नेहमी जीवन जगत असतो. देवाचा आत्मा कधी कधी आपण जे वागत आहोत त्याबद्दल त्याला दुःख वाटतं, तो निराश होतो. परंतु या सगळ्या परिस्थितीमधून आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे की देवाला काय वाटत आहे त्याप्रमाणे मला करायचं आहे. हालेलुया. देवाचा आत्मा प्रेरणा देतो की उठ, रात्रीचा उठ, 12 वाजता 1 वाजता देवाचा आत्मा सांगणार की उठ आणि गुडघ्यावर जा, प्रार्थना कर. कुटुंबासाठी प्रार्थना कर, पालकांच्यासाठी प्रार्थना कर, मंडळीसाठी प्रार्थना कर. कधी कधी देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल की जा त्या व्यक्तीला सुवार्थ सांग. परंतु जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला काही गोष्टी सांगत असतो ना, त्यामध्ये अद्भुत गोष्टी दडलेल्या असतात प्रिया. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे करत नाही तर त्या अद्भुत गोष्टी तुम्ही पाहत नाही. हालेलुया. म्हणून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याप्रमाणे ती षंडाची गोष्ट आपल्याला माहित आहे. काय झालं? परमेश्वराने सांगितलं की जा तू. षंडानं मंदिरामध्ये गेला, त्यानं वचन ऐकलं, तिथं बायबल त्यानं घेतलं आणि तो काय करत? रथामधून
चांगला अधिकारी होता. रथामधून तो काय करत आहे, घरी जात आहे आणि त्याला उत्सुकता होती, बायबल वाचत आहे उत्सुकतेनं, त्याला काहीच कळत नाही. आणि बायबलही असं आहे, हे साधारण पुस्तक नाही प्रियानो. जोपर्यंत देवाचा आत्मा नाही तोपर्यंत हे कळणारच नाही. याच्यामधल्या गोष्टी किंवा यामध्ये जे दडलेलं आहे, आणि जगामधलं हे एकमेव असं पुस्तक आहे. सामान्य लोकांनी वाचलं हे कळणार नाही, त्यासाठी आत्मा लागतो. देवानं त्यासाठीच आत्मा दिलेला आहे. आणि ज्यावेळी षंड वाचत आहे त्याला कळत नाही, तो हुशार आहे, अधिकार आहे तो व्यक्ती, परंतु त्याला काय कळना झाले यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे. तेव्हा देवाचा आत्म्यानं कुणाला सांगितलं, फिलिपाला सांगितलं. फिलिपानं काय केलं, तो पळत गेला. त्याच्याकडे काय नव्हतं वा, तो काय गेला, पळत गेला. ज्या ठिकाणी देवानं सांगितलं की या रस्त्यावरती जा आणि तिथं असा असा व्यक्ती भेटणार आहे, त्याला जाऊन काय कर, सांग. त्याला कळत नाही वचन, त्याला वचन सांग, त्याचं तारण होणार आहे. आणि त्यावेळी तो फिलिप तिथं गेला, त्याला भेटला, त्याला वचन समजावून सांगत आहे, त्याला सगळ्या कन्सेप्ट सांगितल्या, तारण काय, बाप्तिस्मा काय, आत्म्याचा अभिषेक काय, सगळं काय सांगितलं. आणि त्यानंतर षंड काय झाला, म्हटला आता पाणी आले, मला बाप्तिस्मा द्या म्हटला. तारण झालं, लगेच त्यानं काय केला, बाप्तिस्मा घेतला. जर फिलिपानं देवाचं जर ऐकलं नसतं तर षंडाचं तारण झालं असतं नाही. म्हणून जेव्हा जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला काही गोष्टी सांगत असतो तेव्हा त्या गोष्टी करायला पाहिजे. हालेलुया. भले त्या गोष्टीसाठी तुम्ही मार खा, परंतु त्या गोष्टी करा. हालेलुया. म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून योग्य ते करण्याचा प्रयत्न करूया नवीन वर्षामध्ये. म्हणून देवानं आत्मा यासाठीच दिलेला आहे की स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी दिला नाही प्रियानो. मला वाटते त्याप्रमाणे मी जीवन जगणार, मला वाटते त्याप्रमाणे करणार, त्या उधळ्या पुत्रासारखं. परंतु देवानं आत्मा यासाठी दिलेला आहे की आपण देवाला सुद्धा आपण आनंद देणारे लोक बनावं, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगावं. येशूनं काय केलं, येशूकडे सगळं काय सामर्थ्य होतं, पॉवर होता, सगळं काय होतं, तो स्वतःच्या इच्छेनं जीवन जगला का. जेव्हा त्यानं उपवास धरला, उपवास धरल्यानंतर त्याला भूक लागली, सैतान म्हणत आहे काय, दगडाच्या काय कर, भाकरी कर. तो करू शकला असता त्या दगडाच्या भाकरी, इतका सामर्थ्यवान परमेश्वर आहे. परंतु त्यानं काय केले, स्वतःची इच्छा मारली. त्याला भूक लागली होती, तो अशक्त होता, परंतु त्यानं पहिल्यांदा देवाच्या इच्छेला महत्व दिलं. देवाला काय वाटतंय, मला वाटते की भूक लागलेली आहे, परंतु देवाला काय वाटते, देवाच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही की मी त्या दगडाची भाकर बनवावी. म्हणून नेहमी आपण आपल्या सुखासाठी नेहमी विचार करत असतो, मला काय वाटते त्याप्रमाणे आपण जीवन जगत असतो. म्हणून नवीन वर्षामध्ये हा प्रयत्न करूया की देवाला काय वाटतंय त्याप्रमाणे मी जीवन जगणार आहे. हालेलुया. अनुवाद 6:18 वचन वाचा. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे उचित आहे, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून सगळं कसं आहे, चांगलं आहे. कारण परमेश्वर चांगलंच करायला होतो, वाईट करायला होतो का परमेश्वर, नाही. म्हणून तर सांगत आहे की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे तेच करायचं. आपण वाईट करतो ते देव सांगत नाही काय. कधी कधी आपण देवाच्या डोक्यावरती खापर पडतो की देवानं मला वाचवलं नाही आणि मी हे पाप केलं, या चुकीच्या गोष्टी केल्या. म्हणून देव कधीच वाईट करायला लावत नाही. देवाचा आत्मा आपल्याला सांगत असतो की चुकीचं आहे ते करू नको. म्हणून इथं सांगत आहे की देवाच्या दृष्टीनं जे उचित चांगलं आहे ते कर, म्हणजे काय होईल, काय होणार आहे, देवाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे ते करणार तेव्हा आपलं कल्याण होणार. अनुवाद 12:25. वाचा 12:25. परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ हे तू केल्याने तुझ्या व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नको. आणि इथं सांगत आहे की जर आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे ते करत राहिलो तर आपल्या संतानाला सुद्धा परमेश्वर आशीर्वादित करणार, आपल्या कुटुंबावरती परमेश्वर काय करणार, आशीर्वाद पाठवणार. निर्गम 15:26 वचन वाचा. तू आपले देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे कान लावशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. आणि जो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योग्य आहे ते करतो. या ठिकाणी सांगत आहे
त्याच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं नाही. आपल्याला सगळं चांगलं वाटतं, मग आपण चुकीचं करतो ते सुद्धा आपल्याला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, आपल्या दृष्टिकोनातून योग्य वाटतंय. परंतु इथं सांगत आहे की देवाच्या दृष्टिकोनातून जर आपण नीट ते करणार, जे चांगलं आहे ते करणार, जे योग्य आहे ते करणार, तेव्हा परमेश्वर काय करणार? आपल्याला व्याधीमुक्त करणार. सर्व आजारामधून परमेश्वर काय करणार? आपल्याला बरं करणार. हालेलुया. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. नवीन वर्षामध्ये 3 गोष्टी आपल्याला सांगत आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट, आपल्याला काय करायचं आहे? सत्यानं वागायचं आहे. परिस्थिती कशी असू दे, कधी कधी आपल्याला खोटं बोलण्याची परिस्थिती येईल, खरेपणा सोडण्यासाठी सैतान आपल्याला प्रवृत्त करेल, परंतु आपल्याला नेहमी काय करायचं आहे? सत्यानं जीवन जगायचं आहे, खरेपणानं नवीन वर्षामध्ये जीवन जगायचं आहे. दुसरा मुद्दा काय करायचा? वाचला, सात्विक मन ठेवायचं आहे. हालेलुया. आपलं मन कसं पाहिजे? सात्विक पाहिजे, शुद्ध पाहिजे, एकनिष्ठ पाहिजे. एकमेकाशी आपण एकनिष्ठ वागायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या प्रभूशी सुद्धा आपण काय पाहिजे? सात्विक मनाने, एकनिष्ठेनं आपण जीवन जगायचं आहे. आणि तिसरा मुद्दा, देवाच्या दृष्टिकोनातून देवाला जे चांगलं वाटत आहे ते आपल्याला करायचं आहे. आपल्याला चांगलं वाटते ते आपण करत बसायचं नाही. आपण सर्वजण उठून उभा राहूया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि या वेळेमध्ये आपलं अंतःकरण आपल्या प्रभूकडे लावूया. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे की आपण सत्याच्या मार्गाने चालावं, आपण सात्विक मन ठेवावं आणि त्याचप्रमाणे थँक्यू जीसस, आपण प्रत्येकानं सात्विक अंतःकरण, शुद्ध अंतःकरण ठेवावं यासाठी परमेश्वर सांगत आहे. आणि जो तिसरा मुद्दा आहे की जे देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे ते आपण करावं. देवानं आपल्याला त्यासाठीच आत्मा दिलेला आहे की आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. मला वाटते ते आतापर्यंत मी केलं, परंतु इथून पुढे आपण सर्वांनी देवाला निश्चय करूया की देवा, इथून पुढे तुला जे वाटते ते मी करणार आहे, तुझ्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे ते मी करणार आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकानं प्रार्थना करा वैयक्तिक जीवनासाठी आणि या 3 गोष्टीसाठी प्रार्थना करा. नवीन वर्षामध्ये प्रभू या 3 गोष्टीप्रमाणे जीवन जगण्यासाठी प्रभूनं आपल्याला सहाय्य करावं, यासाठी प्रत्येकानं आपल्या मनामध्ये किंवा मोठ्या आवाजामध्ये तुम्ही प्रार्थना करू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो, कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभू तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा, आज या पहिल्या दिवशी प्रभुदेवा आम्ही तुझं वचन शिकलेलो आहे आणि परमेश्वरा ते वचन आम्ही आत्मसात केलेलं असताना त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. नवीन वर्षामध्ये आम्ही सर्व खोटेपणा आम्ही सोडून देऊन आम्ही सत्यानं वागण्यासाठी पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाचा अंतःकरण तू शुद्ध कर, पवित्र कर. परमेश्वरा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेले विचार तू जाणणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आमचं अंतःकरण प्रभुदेवा तू शुद्ध कर, आमचं मन तू शुद्ध कर आणि एकमेकांच्या बद्दल असणाऱ्या वाईट गोष्टी, वाईट प्रभुदेवा विचार तू काढून टाक आणि प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला सात्विक मन दे. परमेश्वरा, त्या सात्विक मनानं प्रभुदेवा आम्ही तुझ्याशी एकनिष्ठ असावं आणि त्याचप्रमाणे आम्ही एकमेकांशी सुद्धा एकनिष्ठ असण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, नवीन वर्षामध्ये आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, तुझ्या इच्छेप्रमाणे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. आजची भक्ती आराधना, सर्व प्रार्थना, भक्ती, वचन, सर्व गोष्टी तू आशीर्वादित केल्या त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचं सुद्धा प्रभुदेवा जो काय कार्यक्रम आहे ते सर्व आम्ही तुमच्या मनात देत आहे. सर्व गोष्टी आशीर्वादित होऊ द्या. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे
आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास परिषदेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव आणखी राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेस लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.